पुरातन शस्त्रांचा संग्रह मी गेले 5 वर्ष करीत आहे। आज या लाल महालामध्ये अखिल भारतीय शिव महोत्सव समिती तर्फे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे। 19 फेब्रुवारीपर्यंत विविध उपक्रम या समितीद्वारे राबवले जातात। 5 दिवस हे प्रदर्शन इथे असणार आहे। या प्रदर्शनामध्ये शिवकालीन वस्तू, यामध्ये दानपट्टा, धोप, विविध आकारातील तोफगोळे, विविध प्रकारातील तलवारी या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी मी आपणास धोप दाखवू इच्छितो। हे असं शिवकालीन धोप आहे। तुम्ही बघत असाल की ह्याचं पातळ सरळ आहे। हे घोडस्वार या धोपेचा उपयोग करीत असत। तर अतिशय दुर्मिळ अशी ही धोप या प्रदर्शनामध्ये आहे। त्याचबरोबर अतिशय दुर्मिळ अशी विजयनगरी कट्यार हे सुद्धा या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेली आहे की या ठिकाणी अस्सल शिवकालीन पट्टा आहे। या पट्ट्याचा उपयोग पूर्वीच्या काळी साधारण 400 ते 500 वर्षापूर्वी जे कोणी राजे किंवा सरदार लोक असतील तर ते लोक या पट्ट्याचा उपयोग करत होते। तर असा एक सुंदर 4 फुटी पट्टा माझ्या संग्रहामध्ये आहे। या ठिकाणी तोफगोळेसुद्धा आहेत, जिवंत तोफगोळे। हा एक शिवकालीन तोफगोळा आहे, दगडी तोफगोळा। हा इंग्रजांच्या काळातला पोलादी तोफगोळा आहे। या ठिकाणी तुम्हाला जवळजवळ 600 ते साधारण इंग्रजांच्या काळापर्यंत या वस्तू इथं मांडण्यात आलेल्या ते तुम्हाला बघायला मिळतील। गेल्या 5 वर्षापासून हा संग्रह मी सुरू केला आहे आणि जवळजवळ महाराष्ट्रातील अनेक खेडेगावांमध्ये ज्या पद्धतीने कोल्हापूर असेल किंवा वाई, सातारा, तर असे काही खेडेगावांमध्ये किंवा ज्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे अशा ठिकाणी भेटी देऊन मी या वस्तू त्या लोकांकडनं विकत घेतलेल्या आहेत। तर जवळ असे साधारण 5-1 वर्षामध्ये मी संपूर्ण भारतभर भ्रमंती करून हे विविध प्रकारची शस्त्र मी जमा केलेली आहेत। आता माझ्या संग्रहामध्ये साधारण 350च्या आसपास पुरातन शस्त्र माझ्या संग्रहामध्ये आहेत। हे जेव्हा शस्त्र मला मिळतात तर हे अतिशय बिकट अवस्थेमध्ये असतात, त्याला गंज चढलेला असतो किंवा काही तुटलेल्या अवस्थेमध्ये मिळतात। तर ही शस्त्र ज्यावेळेस आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्याचं रिपेरिंगचं काम करतो, त्याचा गंज काढतो आणि काही विशिष्ट प्रकारचे काही तेल असतील तर हे तेल आम्ही त्याला लावतो। पण ही अतिशय अवघड अशी प्रोसिजर आहे। दरवर्षी ह्याला तेल लावावं लागतं, कारण मग त्यामुळे ते मेंटेन होतात आणि त्याचं आयुष्य वाढतं। तर या पद्धतीने आमचं हे वर्षभर आमचं हे काम सुरू असतं। मला आता हे याचं एक म्युझियमच करायचं आहे आणि जे काही शाळा असतील तर ह्या शाळांमध्ये मी फ्री ऑफ कॉस्ट हे प्रदर्शन मी लावतो आणि त्या मुलांना मी ह्याची माहिती देत असतो। साधारण 1 तासाचं व्याख्यान ह्याच्यावरती मी देतो, म्हणजे प्रत्येक शस्त्र हातामध्ये घेऊन त्याचे वेगवेगळ्या भागांची नावं आणि त्या शस्त्रांचा उपयोग कुठं केला गेला, ते कसं बनवलं गेलं ह्याची माहिती मी विनामूल्य प्रत्येक शाळेमध्ये मी देत असतो। प्रभात डिजिटलच्या माध्यमातून मी आपणास आवाहन करू इच्छितो की आपण या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा। हे जे काही दुर्मिळ वस्तू इथं मांडण्यात आलेल्या आहे तर सर्व पुणेकरांनी ह्याचा आस्वाद घ्यावा, हे वस्तू बघण्यासाठी इथं यावे। अजून काही दिवस हे प्रदर्शन असणार आहे, त्याचा नक्कीच आपण लाभ घ्यावा। धन्यवाद। आज संडे म्हणून लाल महाल बघायला आलो होतो। एक्झिबिशन भरवलं इथं शस्त्रांचं एक्झिबिशन भरवलं आहे। जुने कपडे म्हणजे शिवकालीन कपडे कसे घालायचे महाराज लोक, ह्यांचे कपड्यांचे प्रदर्शन आहे आणि 130 किल्ल्यांचे फोटो आहेत इथं। त्याचं बी एक्झिबिशन 1 नंबर आहे इथं। मला खूप आनंद झाला तिथे की जुनं शिवकालीन सगळं बघायला भेटते। माझी एक विनंती आहे की पुणेकरांना एक्झिबिशन बघायला जरूर या, कारण जे शिवभक्त आहे किंवा जे शिवप्रेमी आहेत त्यांच्यासाठी भरपूर मोठी ही चांगली गोष्ट आहे की एवढे एक्झिबिशन लाल महालमध्ये भरवले। नमस्ते, मी मनीष पळसकर। मी इथे शनिवारपेठेमध्ये राहतो। लहानपणी आम्हाला 1लीपासून 4थीपर्यंत 7वीपर्यंत शिवाजी महाराजांचे धडे होते, त्यामुळे आम्हाला माहिती होती। पण आता ह्या मुलांना काहीच माहिती नाही ना, आणि खूप दिवसांनी कोरोनानंतर हा लाल महाल उघडला आहे आणि मुलांना शिवाजी महाराज त्यांची माहिती व्हावी म्हणून आम्ही भेट द्यायला आलो। नुसते मंडप टाकून काय होणार नाही, असे प्रदर्शन सारखे वेगवेगळ्या ठिकाणी भरवले पाहिजे, सगळ्या लोकांना याची माहिती व्हायला पाहिजे।
प्रदर्शन ज्यांनी भरवलं आहे त्यांना खरंच धन्यवाद खूप खूप, की असे खूप प्रदर्शन सगळीकडे भरवले पाहिजे. इथेच नाही सगळीकडेच, की सर्व लोकांना माहिती व्हायला पाहिजे याची. नागरावला आधी कमानी पॉलेस काय मी पप्पांबरोबर किल्ला बघायला आलेले, खूप छान होता. तिथं तलवारी बंदुक्या होत्या, हे होतं ते पण होतं, तलवारी छोट्या मोठ्या, छोट्या पण होत्या आणि मोठ्या पण होत्या रे तलवारी.